महाराज आवटी यांनी श्रीफळ समर्पित करून उद्घाटन करावं। माननीय पोपट महाराज चकवे, माननीय गुरुवर्य प्रभाकर महाराज आवटी यांनी दोघांनी उद्घाटन करावं असं विनंती करू। अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये हा समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। कुंडली गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय। सच्चिदानंद रामदास बाबां की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गणपती बाप्पा मोरया। मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं। माता भगिनींना विनंती आहे एका बाजूला आपण ज्यावेळेला या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी बसावं। एका बाजूला पुरुष मंडळी बसतील, दुसऱ्या बाजूला माता भगिनी बसतील। सर्वांना विनंती आहे त्याचप्रमाणे लगेच ताबडतोब गणेशाचं पूजन, कारण आपण ज्या गणेशाच्या प्रांगणामध्ये आहोत त्या गणेशाचं पूजन सारंग महाराज मोडणीमकर यांनी गणेशाचं पूजन करावं अशी त्यांना विनंती करतो। तोपर्यंत अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। गडबड गोंधळ न करता आपण स्थानापन्न व्हावं। सारंग महाराज मोडणी यांचे हस्ते गणपतीचं पूजन होणार आहे। गणेशाचं पूजन सारंग महाराज मोडणीकर यांच्या हस्ते होत आहे। संत मालिकेचं पूजन ताबडतोब होईल। जाधव महाराज पनवेल, हरिभक्तपरायण जाधव महाराज पनवेल यांच्या हस्ते संत मालिकेचं पूजन होईल। ते जाधव महाराजांनी करावं अशी त्यांना विनंती आहे। अशा प्रकारचा हा आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळत असतो। संतांच्या सहवासामध्ये संप्रतीमध्ये आपण हा आनंद आपल्या जीवनामध्ये घ्यायचा असतो आणि तो मौलिक अशा प्रकारचा क्षण या ठिकाणी आज आपल्या जीवनामध्ये येत आहे। गणेशाचं पूजन सारंग महाराज मोडणीकर यांचे हस्ते संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे संत मालिकेचं पूजन हरिभक्तपरायण जाधव महाराज पनवेल हे संत मालिकेचं पूजन करतील। मी जाधव महाराजांना विनंती करतो संयोजकाच्या वतीनं जाधव महाराजांनी संत मालिकेचं पूजन करावं। मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचंय। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूजन चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आडकुटीवरून। मी चौधरी साहेबांना विनंती करतो आपण ज्ञानेश्वरीचं पूजन करायचंय। त्याचप्रमाणे माता भगिनींना विनंती आहे तुळशीचं आणि रांगोळीचं पूजन आपल्याला करायचंय। सुनीताताई झरेकर, स्वातीताई काकडे, अरुणाताई आवटे, रुक्मिणीताई कांबळे यांना विनंती आहे आपण तुळशीचं आणि रांगोळीचं पूजन करायचं। मोठे पण चौधरी साहेब यांच्या हस्ते होत आहे। अत्यंत मौलिक अशा प्रकारचा वेळ खर्च करून या ठिकाणी ही मंडळी उपस्थित आहेत। किंबहुना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी जी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। माननीय गुरुवर्य चकवे महाराजांना विनंती आहे आपण समोर बसावं। त्याचप्रमाणे भोसले महाराजांनाही विनंती आहे आपण समोर स्थानापन्न व्हावं। कार्यक्रम ताबडतोब चालू होईल। मान्यवरांना विनंती आहे तुळशीचं पूजन करण्यासाठी आणि रांगोळीचं पूजन करण्यासाठी
सुनीताताई झरेकर, स्वातीताई काकडे, अरुणाताई आवटे, रुक्मिणीताई कांबळे. ताबडतोब लवकर चालू करायचा आपल्याला कार्यक्रम. सुनीताताई झरेकर, स्वातीताई काकडे, अरुणाताई आवटे, रुक्मिणीताई कांबळे. आणखी कोण समजा एखाद्या नाव नसलं तरी 4-2 जणी गेलं तरी तसं काही नाही. सुवासिनींनी जायचंय. शिंदेताई, नांदेताई, चला 2 मिनिटांमध्ये लवकर या. आपल्याला कार्यक्रम चालू करायचा आहे. थांब थांब. येईन वाले अक्का तू याच्यामध्ये येशील तू याच्या पूजन करावं. तसंच जा पाठीमागं तिकडे रांगोळीचं पूजन करूया. वैष्णव मेळावा आपण या ठिकाणी गेली अनेक वर्ष संपन्न करतो आहोत. याही वर्षी या वैष्णव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय संयोजकातर्फे. पहिल्यांदा आशीर्वाद गणेश मंडळ या मंडळाचे या ठिकाणी आभार मानले पाहिजे. की अनेक वर्ष आपल्या या ठिकाणी ते आपल्याला मदतीचा हातही देतात आणि खऱ्या अर्थानं त्या मंडळाचं नाव आहे आशीर्वाद गणेश मंडळ. म्हणून त्या गणेशाचे आशीर्वादही आतापर्यंत आपल्याला लाभलेले आहेत. मुंबईसारख्या एका उद्योग नगरीमध्ये आपल्याला हा अध्यात्माचा वेग वाढवण्यासाठी या मंडळीने खऱ्या अर्थानं मदत केलेली आहे आणि म्हणून त्यांचा आभार मानणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. ही या ठिकाणी मंडळ आपल्याला नेहमी सहकार्य करत राहील अशी अपेक्षा गणेशाजवळ आपण व्यक्त करूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून कोकण महाराज असतील किंवा या घाटकोपरमध्ये मार्गदर्शन करताना प्रभाकर महाराज आवटे असतील. यांनी आपल्याला वेळोवेळी आपल्या जीवनातला अमूल्य अशा प्रकारचा वेळ खर्च करून आपल्याला या ठिकाणी तो वेळ दिलेला आहे. कदाचित कोकण महाराज आतापर्यंत जर सर्व्हिसला असते तर कदाचित त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांना 25,000-30,000 रुपये महिन्याला पगार मिळाला असता. पण स्वेच्छा निवृत्ती घेऊन या ठिकाणी आपल्याला ते नेहमीच मार्गदर्शन करतात. म्हणून अशी मंडळी आणि त्या मंडळीला मिळणारं आयुष्य आपण त्यांना ईश्वराला विनंती केली पाहिजे की यांचं आरोग्य चांगलं राहू द्या, त्यांना आयुष्य चांगलं द्या. किंवा आपल्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य माणसाचं एखाद्या दिवसाचं, 2 दिवसाचं, 4 दिवसाचं, 8 दिवसाचं, महिन्याचं आयुष्य कमी झालं म्हणून त्याचा काही फरक पडणार नाही. पण ही जी मंडळी धर्मप्रसाराचं काम करतात हांडे महाराजांसाठी, तर यांना ईश्वरानं उदंड आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं. नुसतं आयुष्य मिळणे पाहिजे. चांगलं आरोग्य मिळालं, चांगलं आयुष्य मिळालं तर धर्मप्रसाराचं काम असंच चालू राहील. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं वाटा प्रभाकर महाराज आवटी असे पहिल्यापासून आपल्याला मार्गदर्शन, अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रवचन किती चांगलं कोण करतो, कीर्तन चांगलं किती कोण करतो, यापेक्षा तळमळीनं कार्य कोण करतो. मी चौधरी महाराजांबद्दल सांगेन की 10 मिनिटं आपल्या हांडे महाराजांना म्हटले की अळकुटीवरून महाराज आपण त्यांना प्रवचन नाही म्हटलं, ते प्रवचन नाही करत. मला सांगायचं काय तात्पर्य, कोण प्रवचन चांगलं करतो, कोण कीर्तन चांगलं करतो, कोण कार्य चांगलं करतो. चौधरी महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले की या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. मी पुण्याच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो आणि आवटी महाराजांनी जे योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानिमित्त आपण तसं पाहायला गेलं तर ज्येष्ठताच्या नात्यानं माननीय गुरुवर्य धनंजय बाबा ज्ञानेश्वर महाराज धनंजय सध्या वास्तव्य त्यांचं विठ्ठलवाडीला, पण ते या ठिकाणी काही अपरिहार्य कारणामुळे तब्येतीची तक्रार असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. ईश्वरानं
त्यांना सुखी ठेवू, त्यांचं